भगवान की जय। बसा ना खाली मोशांनो. गाणं संपलं की पटकन बसून घ्या, नाहीतर शिव आणि काली मैया त्या ठिकाणी प्रगट झाले आणि दोघं जण त्या ठिकाणी काशी नगरीमध्ये वास्तव्य करू लागले. काशी नगरीमध्ये त्या ठिकाणी डमरू वाजवतायत भगवान शंकर. अनेक भक्त आजही काशी नगरीमध्ये त्या ठिकाणी भगवंताच्या दर्शनासाठी जात आहेत. अगदी थोडक्यात भाव सांगते मी तुम्हाला. तेरे डमरू की धुन सुनकर मैं काशी नगरी आया हूँ, मैं काशी नगरी आया हूँ, मैं काशी नगरी आया हूँ. पुन्हा कधीतरी आपण हे गीत पाहू, नाही का? काशी नगरी त्या ठिकाणी निर्माण केली आणि तिथे काशीमध्ये राहत असताना भगवान शंकराने आपल्या डाव्या अंगाला, डाव्या भुजाला अमृत लावलं आणि डाव्या भुजापासून भगवान विष्णूला त्या ठिकाणी प्रगट केलं. आता सृष्टीचा विस्तार करायचा ना, मग विष्णू भगवंताला प्रगट केलं. एवढं सुंदर असणारं ते रूप आहे विष्णू भगवंताचं, नाही का? राजस सुकुमार मदनाचा पुतळा, एवढं सुंदर स्वरूप त्या ठिकाणी विष्णू भगवंताचं निर्माण केलं. आणि ज्या वेळेला विष्णू भगवंत निर्माण झाले आणि विष्णू भगवंताने क्षीरसागर त्या ठिकाणी निर्माण झाला, कारण विष्णूने तप केलं आणि अंगाला घाम आला आणि त्या घामाचं स्वरूप त्या ठिकाणी सागर झाला, क्षीरसागर. आणि त्या क्षीरसागरामध्ये भगवान विष्णू राहू लागले आणि भगवान विष्णूने आपल्या नाभी कमळातून, भगवान विष्णूच्या नाभीमध्ये कमळ निर्माण झालं आणि त्या कमळातून भगवान ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. हा क्रम बघा तुम्ही. पहिल्यांदा भगवान शिव त्या ठिकाणी प्रगट झाले. भगवान शिवाने त्या ठिकाणी विष्णू भगवंताला प्रगट केलं आणि विष्णू भगवंताने पाण्यामध्ये जे राहत आहेत, विष्णू भगवंत पाण्यामध्ये राहत आहेत म्हणून त्यांना नारायण हे नाव त्या ठिकाणी प्राप्त झालं. बोलिये नारायण भगवान की जय. नार म्हणजे पाणी आणि अयन म्हणजे राहणं, शयन, जे पाण्यावरती शयन करतात म्हणून त्यांना नारायण हे नाव त्या ठिकाणी प्राप्त झालं. आणि त्यांच्या श्वासातून वेद निर्माण झाला. जे 4 वेद आहेत ना, ते वेद प्रथम भगवान नारायणाच्या श्वासातून त्या ठिकाणी निर्माण झाले. भगवान विष्णूच्या नाभी कमळातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली आणि ब्रह्मदेवाने विचार केला, आता मला निर्माण करणारा कोण आहे बा? कोणी मला निर्माण केलं असेल? त्या कमळाच्या देठाला धरून खालीपर्यंत शोध घेत गेले, पण कुठेही शोध लागला नाही, कुणाचाही शोध लागला नाही. मग ब्रह्मदेवाने ठरवलं की मी स्वतः त्या ठिकाणी निर्माण झालोय म्हणे, मला कोणी निर्माण करणाराच नाही. मग मी निर्माण झालोय, पण मला कशासाठी निर्माण झालोय मी, हा विचार जेव्हा करतायत त्यावेळेला तप हे 2 शब्द त्यांच्या कानावर पडले ब्रह्मदेवाच्या. कोणते शब्द? तप. आणि मग ब्रह्मदेव तप करू लागले. खडतर तपश्चर्या करतायत ब्रह्मदेव. अनेक वर्षापर्यंत ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाच्या तपश्चर्याला प्रसन्न होऊन भगवान विष्णूने ब्रह्मदेवाला दर्शन दिलं. आपल्या मुलाने खूप खडतर तप केलंय म्हणून मुलाचं कौतुक म्हणून पाठीवर थाप मारण्यासाठी भगवान विष्णू प्रगट झाले. आणि भगवान विष्णू जेव्हा प्रगट झाले, भगवान विष्णू म्हणतात, काय पाहिजे माग म्हणे. वत्सा, काय पाहिजे तुला माग. वत्सा म्हणजे बाळा, नाही का? आपण लाडा लाडाने नाही का आपल्या मुलाला अनेक शब्दाने त्या ठिकाणी बोलत असतो. माग म्हणे तुला काय पाहिजे. त्यावेळेला ब्रह्मदेवाने सांगितलं, तू कोण म्हणे मला देणारा? मीच तर सगळ्यांना निर्माण करणार आहे, मी स्वतः अगोदर निर्माण झालोय. तू माझा बाप नाही म्हणे, मीच तुझा बाप आहे. आणि या दोघांची लागली भांडणं.
बापलेकाची. तेव्हापासून बापलेकाची भांडणं लागत आता. आज आपल्या घरात बापलेक भांडणं करतात, त्यात काही नवल नाही. भगवान विष्णूच्या आणि ब्रह्मदेवाचे भांडण लागले की मोठा कोण. आणि ते भांडण एवढं विकोपाला गेलं ते भांडण. अनेक प्रकारचं एकमेकांना त्या ठिकाणी युद्ध चालू झालं एकमेकांचं. कोण मोठा, हा म्हणतो मी मोठा, तो म्हणतो मी मोठा. मग आता यांचं दोघांचं भांडण सोडवण्यासाठी तिसऱ्याला कोणाला तरी यावंच लागणार ना. तिसरा कोणी आल्याशिवाय भांडण सुटत नाही. म्हणजे भांडण करता तर तुम्ही तिसरा आल्याशिवाय भांडण सुटत नाही, हे जर तुम्हाला मान्य आहे तर तुमच्याकडे भांडण होत आहेत नाही का. दोघांची भांडण होतात ना, बापलेकांची होतात, आणखी दोघांची भावाभावाची होतात, आणखी दोघांची भांडण होतात ना. न कळायला काय, आपण मारुती राय थोडेच सगळे, ब्रह्मचारी नाही होत आपण. मग दोघांची जेव्हा भांडणं लागतात ना, तेव्हा कुणाला तरी तिसऱ्याला यावंच. तुम्ही म्हणता तुला कस काय माहित, माझ्या घरी तेच आहे जे तुमच्या घरी आहे. हा, विनोदाचा भाग सोडा. पण दोघांची जेव्हा भांडणं लागतात तेव्हा तिसऱ्याला कुणाला तरी यावंच लागतं. मग आता भगवान हे दोघांना ज्यांनी निर्माण केलंय तो भगवान शंकर आहे. भगवान शंकराच्या लक्षात आलं आता या दोघांनाही मी निर्माण केलंय, पण या दोघांचं भांडण सोडण्यासाठी मला आता प्रगट व्हावंच लागणार. मग भगवान शंकर या दोघांचं भांडण सोडण्यासाठी येणार आहेत. भगवान शंकर येणार आहेत, पण भगवान शंकरांना येता येता उद्याचे बरोबर 7 वाजते येणार आहेत. भगवान शंकर उद्या बरोबर 7ला. तुम्ही सुद्धा बरोबर 7ला मंडपात असल्या. भगवान शंकराच्या अगोदर तुम्ही मंडपात पाहिजे. कमी 8ला येऊ मग नाही ना, असं चालणार. उद्या बरोबर 7ला आपली कथा चालू होणार आहे. तेव्हा आजची कथा आपली याच ठिकाणी विराम घेईल. आता आरतीची यजमान त्या ठिकाणी समोर येतील. उद्या ही सुंदर सुंदर झाकी आपल्याला पाहायची आहे. उद्या आपल्या कथेमध्ये भगवान शंकर आणि सती माता, आज भगवान शिव